Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहातील गैरप्रकारांमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून कारागृहात सापडणाऱ्या मोबाईल फोन प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या 1.5 वर्षात कारागृहात 12 मोबाईल फोन आढळल्याच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासात कुविख्यात आरोपी जयेश पुजारी याचं नाव समोर आलं असून त्याने 28 मोबाईल फोन वापरल्याचे NIA तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. तसेच तो अतिरेकी संघटनांच्या संपर्कात असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कारागृहातून अज्ञात फोनद्वारे धमकी देण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रकरण गंभीर बनलं असून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास वेगाने सुरू आहे. अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपात करायचा की नाही याचा निर्णय तिच्या पालकांनी घ्यावा अशी महत्त्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली असून या संदर्भात भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांनी निर्णय घेऊ नये असे स्पष्ट केले आहे. 15 वर्षीय युवतीच्या 30 आठवड्यांच्या गर्भधारणेच्या प्रकरणात न्यायालयाने गर्भपातास अनुमती दिली असून एम्सने या विरोधात सुधारणा याचिका दाखल केली होती. एम्सच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्त्या ऐश्वर्या भाटी यांनी गर्भ 7 महिन्यांचा झाल्याने तात्काळ गर्भपात वैद्यकीयदृष्ट्या योग्य नसल्याचा युक्तिवाद केला. आणखी 4 आठवडे प्रतीक्षा करून प्रसूती होणे हे आई व गर्भाच्या दृष्टीने योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. बेळगाव किल्ला तलाव येथील 1, कणबर्गी तलाव येथील 4 आणि KPTCL रोडवरील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 2 अशा एकूण 7 फूड स्टॉलचा लिलाव महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. किल्ला तलाव परिसरातील सुशोभीकरण, बोटिंग सुविधा तसेच पर्यटकांसाठी खाऊ कट्टा उभारण्याच्या मागणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर कणबर्गी तलावालाही पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर स्टॉल 12 वर्षांच्या कालावधीसाठी मासिक भाडे करार तत्वावर देण्यात येणार असून किल्ला तलाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांची परवानगी आवश्यक आहे. 18 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान लिलाव होणार असून इच्छुकांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधील 1 लाख रुपये अज्ञातांनी चोरल्याची घटना मंगळवारी कित्तूर येथे घडली असून या प्रकरणी कित्तूर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. निंगापूर येथील विद्याश्री शिवानंद संगोळी यांनी KVG बँकेतून रक्कम काढून ती बॅगेमध्ये ठेवली होती. बसमध्ये चढताना अज्ञातांनी बॅग कापून ही रक्कम लंपास केली. बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचं समोर आलंय. समस्त कुरुबर समाज तसेच कुरुबर हालुमत समाज क्षेमाभिवृद्धी संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी देवी बिरदेव माळिंगराई यात्रोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 1 मे रोजी उत्साहात पार पडले. यात्रेनिमित्त संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीचे पूजन व मालार्पण, बिरदेव पूजा, पालखी पूजा, ओटी भरणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी श्री लक्ष्मीदेवी पालखी महोत्सव, ढोल वाद्यांसह कुंभमेळा मिरवणूक,
भुई गल्ली येथून सुरू होऊन काकतिवेस रोड, बकरी मंडई येथील बिरदेव मंदिरात काही वेळ थांबून नार्वेकर गल्ली मार्गे समादेवी गल्ली करत पुन्हा लक्ष्मी टेकपर्यंत काढण्यात आली. यावेळी पालखी मार्गावर भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती. दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी लक्ष्मी आरतीने यात्रेची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचा लाभ समाजातील मोठ्या संख्येने बांधवांनी घेतला. कॅम्प आणि उद्यमबाग परिसरात सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार चालवून लोकांकडून पैसे स्वीकारणाऱ्या दोघा मटका बुकींना पोलिसांनी गुरुवारी दिनांक 30 एप्रिल रोजी अटक करून जुगाराचे साहित्य जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये साहिल रघु खोरागडे वय 25 आणि उदय देवीदास नाईक वय 50 यांचा समावेश आहे. साहिल याला कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने फातिमा चर्च जवळील हाजीपीर रस्त्यावर रंगेहात पकडले, तर उदय नाईक याला उद्यमबाग पोलिसांनी केमिकल फॅक्टरी जवळील परिसरातून अटक केली. उदय नाईककडून जप्त केलेल्या रकमेबाबत दिनेश दिलीप दोडमणी याचं नाव समोर आलं असून दोन्ही प्रकरणी स्वतंत्र गुन्हे नोंदवून अधिक तपास सुरू आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. विजयपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत लोहगाव येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री डॉ. MB पाटील यांचा बैलगाडीतून तुलाभार करून भावनिक सत्कार केला. लघु सिंचन विभागामार्फत विविध गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या साखळी बंधाऱ्यांच्या कामांना प्रारंभ करण्यात आला असून लोहगाव व बरटगी परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन लघु सिंचन व विज्ञान तंत्रज्ञान मंत्री NS बोसराजू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्र्यांनी सांगितले की या प्रकल्पांमुळे भूजल पातळी वाढून ओढे नाले भरतील, तसेच विहिरी व बोरवेलमध्ये पाण्याची उपलब्धता सुधारेल. यामुळे शेतकरी व पशुधनाला मोठा फायदा होईल. यावेळी ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत फुलांची उधळण, तुलाभार व सन्मान करून मंत्र्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला अधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दड्डी सलमावडी परिसरात नदीकडील विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नदीकाठ भागातील सुमारे 70 ते 100 फूट लांबीच्या केबल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये दिनकर पाटील, विजय पाटील, विश्वनाथ पाटील, पुंडलिक पाटील, दयानंद पाटील, पुंडलिक पाटील, माळी, यल्लाप्पा पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चोरीला गेलेल्या केबलमुळे शेतीच्या पाण्याच्या व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची दखल घेताना पोलिसांनी गस्त वाढवावी, तसेच ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. 2023-24 मध्ये कमतनूर सर्कल ते संकेश्वर येथील चन्नमा सर्कल दरम्यान 3.48 किलोमीटर रस्ता मजबूत स्वरूपात बांधण्यात आला असतानाही अलीकडे त्यापैकी 1.75 किलोमीटर रस्त्याची पुन्हा पुनर्बांधणी करण्यात आल्याने आश्चर्य व संशय व्यक्त केला जात आहे. या कामासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगितले जात असून तरीही नव्याने पुन्हा काम करण्यात आल्याने गौड बंगाल काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. सदर कामाची माहिती लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनाही देण्यात आली नसल्याचं समोर आलं असून रात्रीच्या वेळेत काम झाल्याने संशय अधिकच वाढलाय. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था असताना मजबूत रस्त्याची पुन्हा पुनर्बांधणी का करण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 16,367.83 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक कर्ज योजनेची घोषणा जिल्हा पंचायत सभागृहामध्ये करण्यात आली असून कॅनरा बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
या योजनेमध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी 11,389.96 कोटी, कृषीसाठी 8,422.71 कोटी आणि उद्योजकतेसाठी 2,765.48 कोटी, तर शिक्षण, गृहनिर्माण व इतर कर्जांसाठी अनुक्रमे 53.43, 94.7 व 28.84 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बँकांनी वेळेमध्ये हमी विरहित लहान कर्जे दिल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असे ऋषी आनंद यांनी नमूद केले. तर कर्ज ठेवी प्रमाण 106% असल्याची माहिती के सिद्धय्या यांनी दिली. यावेळी नाबार्डचे डीडीएम विकास राठोड, दीपक कुमार, अशोक सोंगरी, व्ही बी कुलकर्णी यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. 1917 मधील चंपारण सत्याग्रह हा स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण टप्पा असल्याचे मत विजयपूर येथे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी संगनगौडा बिरादार यांनी व्यक्त केले. सोगमल पिराजी ओसवाल शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कर्नाटक गांधी स्मारक निधी, बेंगळूर व राष्ट्रपिता महात्मा गांधी फाउंडेशन विजयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक चंपारण सत्याग्रह 1917 या विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नेताजी गांधी यांनी चंपारण आंदोलनाने महात्मा गांधींच्या विचारांना नवे वास्तव दिल्याचे सांगितले. तर डॉक्टर प्रकाश नरगुंद यांनी व्याख्यान दिले आणि प्राचार्य डॉक्टर एच.ए. कटगुर यांनी गांधी विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी बापूजींविषयी आयोजित प्रश्नमंजुषेत विजेत्या विद्यार्थ्यांना गांधी विषयक पुस्तके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधींचे बालपण, जीवन, संघर्ष, स्वातंत्र्य आंदोलन आणि जगातील नामवंत व्यक्तींनी बापूंविषयी व्यक्त केलेली मते यांचा समावेश असलेल्या 50 छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी एल.एच. ममदापूर, मुथ्थन्ना गौडर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कोगनोळी परिसरातील हणबरवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, अप्पाचीवाडी, आडी, बेनाडी, जैनवाडी, हंचिनाळ, केयस आदी भागामध्ये ऊस भरणीची कामे जोरात सुरू असून शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. दूधगंगा नदीला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतलं जात असून इतर पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य कमी दिलं आहे. गेल्या 15 वर्षात साखर कारखान्यांची संख्या वाढल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही वाढली असून यंदाचा गळीत हंगाम फेब्रुवारीत संपला आहे. सध्या ऊस भरणी अंतिम टप्प्यात असून शेतकरी बैलजोडी व लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेझर मारणे, बांडगे मारणे आणि ऊस भरणीची कामे वेगाने पूर्ण करत आहेत. काही दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्याचा परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक कामे असल्यासच घराबाहेर पडावे अशी सूचना रायबाग येथील तहसीलदार महादेव सनमुरी यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे उष्माघाताची प्रकरणे वाढण्याची शक्यता असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. विजयपूर जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत तसेच कन्नड आणि संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात शुक्रवारी भगवान बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर डॉक्टर बी.आर. आंबेडकर भवन ते सारीपुत्र बुद्ध विहारापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. सारीपुत्र बुद्ध विहारात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी डॉक्टर औद्राम यांच्या हस्ते करण्यात आले. तर विविध मान्यवरांनी बुद्धांच्या तत्वज्ञानावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पंचशील तत्वे, अहिंसा व करुणेचा संदेश देत नागरिकांनी बुद्धांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन करण्यात आले. बसवेश्वर हे जगाचे सांस्कृतिक नेते असून त्यांनी मांडलेली समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवता ही तत्वे भारतीय राज्यघटनेतील उच्च मूल्यांमध्ये प्रतिबिंबित झाल्याचे प्रतिपादन राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक तथा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राज्याध्यक्ष शंकर एम. बिदरी यांनी केले.
विजयपूर येथील कर्नाटक राज्य अक्क महादेवी महिला विद्यापीठातील कन्नड भवनात बसवेश्वर अध्ययन पीठाच्या वतीने आयोजित 893व्या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. बसवण्णांचे कायकवे कैलास हे तत्व श्रमाचे महत्त्व अधोरेखित करते, तर शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासासाठी असावे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी बसवण्णा व अक्क महादेवी यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले, तर प्रश्न मंजुषा व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मूल्यमापन कुलसचिव प्राध्यापक VL लक्कण्णावर, साहित्यिक MG यादवाड, काशीनाथ अन्यपणावर आदी उपस्थित होते. कर्नाटकामध्ये 19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून 1 मे 2026 पासून दरामध्ये सुमारे 991 रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बेंगळुरूमध्ये सध्याचा सिलेंडरचा दर 3152 रुपये, म्हैसूरमध्ये 3132 रुपये, बेल्लारीमध्ये 3194 रुपये, विजयपूरमध्ये 3149.50 रुपये आणि धारवाडमध्ये 3147 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीतील वाढ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात असून याचा फटका हॉटेल व लघु उद्योगांना बसत आहे. दरम्यान बेळगावमध्ये काही ठिकाणी दर सुमारे 2132 रुपये इतका असल्याचेही काही स्रोतांनुसार समोर आले असून स्थानिक पुरवठादारांकडून पडताळणी सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.